गाढ झोप लागते, जेणेकरून तुमचं वेट लॉस होण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही डायबिटीजचे पेशंट आहात आणि तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या कमी करायच्या आहेत. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रतीक्षा. मी जाड माणसाने बारीक आणि बारीक माणसाने जाड अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती दाबायला विसरू नका. ज्या ज्या लोकांना एक्सरसाइज करायला जमत नाही, आवड नाही, पण आम्ही चालतो असे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठीच दिवसाला किती वेळ चाललं पाहिजे, केव्हा चाललं पाहिजे आणि चालण्याचे फायदे काय आहेत आणि केवढं वेट लॉस होतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. पॉइंट पहिला आणि तितकाच महत्वाचा, चालण्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आनंदी करणारे संप्रेरकांची वाढ होते आणि हे खरं आहे. यामुळे आपल्याला फील गुड होतं, फील हॅपी होतं. फील गुड करणारे जे हार्मोन्स आहेत ना, त्यांची वाढ होते आणि स्ट्रेस लेवल कमी होतो. पॉइंट दुसरा, जर तुम्ही डायबिटीजचे पेशंट आहात आणि तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या कमी करायच्या आहेत तर तुम्हाला आजपासून चालायला सुरुवात केलीच पाहिजे. ब्लड शुगर अगदी सिग्निफिकंटली कमी होते आणि कंट्रोलमध्ये राहते. त्यासाठी तुम्हाला जर डायबिटीज आहे तर तुम्हाला चाललंच पाहिजे. चला महत्व आहे, चाललंच पाहिजे. पॉइंट तिसरा, जेवणानंतर वॉक केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. तुम्हाला गॅस, ऍसिडिटी यासारखे प्रॉब्लेम कमी होतात आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे तुम्हाला 2 नंबर करताना कोणताही त्रास होणार नाही. पॉइंट चौथा, जेवणानंतर चालता तेव्हा काय होतं, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला तुम्ही एक किक मारून स्टार्ट केल्यासारखं होतं आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये चांगल्या पद्धतीनं ब्लड फ्लो वाढतो आणि तुमच्या पोटाचे सगळे मसल्स चांगल्या रीतीने काम करायला लागतात. पॉइंट पाचवा आणि तितकाच महत्वाचा, ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं ना की तुमचं पोट भरपूर भरलेलं आहे, त्यावेळी इमिडिएटली चालायला जाऊ नका. थोडा वेळ थांबा, कारण तुम्हाला त्रास होऊ शकतो. 20 ते 30 मिनिटं तुम्ही थांबा आणि थोडं रिलॅक्स व्हा आणि नंतरच चालायला जा. आणि अशी वेळ कधी चालू नका जेव्हा तुमचं पोट टम भरेल. ओके, थोडासा जागा पोटामध्ये शिल्लक असू द्या. पॉइंट सहावा, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसाला अर्धा तास चाललं पाहिजे. आता तुम्ही अर्धा तास म्हणजे खूप वाटेल तुम्हाला, त्यासाठीच तुम्ही याच्यातले पार्ट करू शकता. सकाळी उठल्या 10 मिनिटं, दुपारी जेवणानंतर 10 मिनिटं आणि संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर 10 मिनिटं. असं करून तुम्ही हा तुमचा अर्ध्या तासाचा चालण्याचा टार्गेट जो आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता आणि जमल्यास तुम्ही एकदाच अर्धा तास ही चालू शकता. पॉइंट सातवा, दिवसाला तुम्हाला 8 ते 10,000 स्टेप चालले पाहिजे, जेणेकरून तुमचे 400 ते 500 कॅलरीज बर्न होतील. आणि कॅलरीज बर्न होणे म्हणजेच फॅट लॉस होणे. आता तुम्ही जे नॉर्मल चालता ना, त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडं स्पीड चालायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला दम लागेल आणि तुमच्या सगळ्या मसल्सना प्रेशर मिळेल आणि कमीत कमी वेळेत तुमचे जास्त कॅलरीज बर्न होतील. तुम्हाला स्वेटिंग म्हणजे घाम आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला चाललं पाहिजे, जेणेकरून तुमचं वेट लॉस होण्यासाठी मदत होईल. पॉइंट आठवा, जेव्हा आपण चालतो तेव्हा हार्ट रेट्स वाढतात आणि हृदयाचे संपूर्ण मसल्स प्रेशरने काम करतात, स्ट्रॉंग होतात आणि संपूर्ण रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जलद गतीने पसरतं आणि ब्लॉकेज साफ करतं. या सगळ्यामुळे ब्लड सर्क्युलेशन छान राहतं आणि बीपी म्हणजेच तुमच्या ब्लड प्रेशरवरती कंट्रोल राहतो. पॉइंट नववा, दररोज चालण्यामुळे आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला फील गुड करणारे हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो, आपण थकतो, आपण रिलॅक्स होतो आणि या सगळ्यामुळे आपल्याला गाढ झोप लागते. हे खूप महत्वाचं आहे. गाढ झोप लागणं हेच खूप महत्वाचं आहे. त्यासाठी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप भारी फायदा आहे. पॉइंट 10, दररोज चालण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन छान राहतं, त्याच्यामुळेच आपल्या हेअर्स आणि आपल्या स्किन बद्दलचे जे प्रॉब्लेम्स असतात ते हळूहळू कमी होतात आणि आपली हेअर्स आणि आपले स्किन खूप हेल्दी व्हायला सुरू होतात. आणि जर का तुमच्या हाडांच्या जॉईंट्स मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तेही सुधारतात. आणि त्यासाठीच तुम्हाला सुरुवात हळूहळू करायची आहे. पहिल्या आठवड्यात एक 10 मिनिटं चालायचं, दुसऱ्या आठवड्यात एक 15 मिनिटं चालायचं, असं करून तुम्हाला ते करायचं आहे, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम्स हळूहळू दूर होतील. अशा पद्धतीनं हे फायदे आहेत आणि खरंच चालण्याने खूप फायदे होतात. त्यासाठी चालत राहा. ज्यांना एक्सरसाइज जमत नाही त्याने ऍटलिस्ट चाला, ही माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.